तर प्रिय आत्मीय प्रबुद्ध श्रोता बंधू भगिनी, एक पुस्तक आहे सॅम्युअल हंटिंग्टनचं हू आर वी. त्यात ते म्हणतात, अनलेस वी डिसाईड हू वी आर ॲज ए पीपल, वी कॅनॉट डिसाईड व्हॉट अवर प्रायोरिटीज कॅन बी. आणि जगामध्ये भारत असा एकमात्र देश आहे ज्याच्या लोकांमध्ये आम्ही कोण, आमचे पूर्वज कोण, आमचा इतिहास काय याबद्दल एकमत नाही आहे. मी सकाळी सांगितलं त्याप्रमाणे 1945 साली सेकंड वर्ल्ड वॉर संपलं. इंग्लंड, जर्मनी, जापान देशांचा खूप स्ट्रक्चरल डॅमेज झाला होता. त्यांनी परत आपला देश उभा करायला सुरुवात केली. 1948ला इस्रायलने अक्षरशः शून्यातून सतत संघर्ष करत आपली यात्रा आरंभ केली आणि आपण 47ला स्वाधीन झालो. 45, 47, 48 लगभग काळ तोच आहे. पण या 4 देशांनी जेवढी प्रगती केली तेवढी भारताने केली नाही. व्हॉट डिड वी लॅक? वी लॅक डायरेक्शन. या 4ही देशांमध्ये डेमोक्रेसी आहे, अनेक राजकीय पार्टी आहेत, निवडणुका होतात, स्पर्धा चुरस आहे. बट ऑल द पीपल इन द कंट्री आर युनॅनिमस अबाउट हू दे आर. भारतात हा संभ्रम आहे. म्हणून आपण स्वाधीनतेनंतर आपली विदेश नीती, रक्षा नीती, शिक्षा नीती, अर्थनीती भारताच्या जो स्व आहे त्या दिशेने सुरू झालीच नाही. उलट भारताचा जो स्व आहे, जो जगाला माहिती आहे, तो आपण नाकारू लागलो. प्रभात प्रकाशन दिल्लीचं आहे, त्यांनी 4 व्हॉल्यूम्स पब्लिश केले आहेत, इंडिया दे सॉ. भारताबाहेरून जे लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी जो भारत बघितला त्याचं कम्पॅरिझन आहे. जगाला माहिती आहे भारत काय आहे, पण त्यांना भारतात भारत दिसत नाही आहे. आणि हा जो भारत आहे, जो भारताचा स्व आहे, ज्याचा आधार भारताची आध्यात्मिकता आहे, त्याला नकारणं म्हणजे स्वतःला लिबरल, प्रोग्रेसिव्ह, इंटेलेक्च्युअल म्हणण्याची एक फॅशन सुरू झाली. आणि भारताच्या आध्यात्मिकचा पक्ष मांडणाऱ्यांना त्यांनी कम्युनल, डिव्हिजिव्ह, अँटी प्रोग्रेसिव्ह असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भारताची भारतीय अवधारणा काय हे समजणं खूप आवश्यक आहे. आपल्या शेजारी देश आहे ब्रह्मदेश, त्याचं नाव आधी होतं, त्याचं इंग्रजांनी बर्मा केलं, ते स्वाधीन झाले. त्यांनी म्यानमार केलं आणि बर्मा सोडून दिलं. ते आज बर्मा दॅट इज म्यानमार असं म्हणत नाही आहेत, फक्त म्यानमार म्हणतात. आपला इंडिया सुटत नाही आहे. आपण नक्की करू शकत नाही आम्ही इंडिया आहोत की भारत आहोत, दोन्ही एक नाही आहे. त्यामुळे भारताबद्दलचं हे जे अवधारणा स्पष्ट करणं आवश्यक आहे. काही गोष्टी चुकीच्या आपल्या मनामध्ये झाल्या, उल्लेख केला. खूप देशभक्तीपर गीत आहे, 15 ऑगस्टला रेडिओ TV वर चालतं. पोलीस, मिलिटरी लोक डान्स करतात. मी अनेक IAS IPS अधिकाऱ्यांची चर्चा केली. दे वर शॉक्ड. उल्लेख केला, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे ठीक आहे, हम बुलबुल है इसकी, ये गुलसिता है हमारा. हे चूक आहे. हा बगीचा आहे, आम्ही बुलबुल पक्षी आहोत. गुल म्हणजे फुलांचे पराग खाण्याकरता आलो आहोत. आम्ही बुलबुल असू. इथे जर पराग मिळाले नाहीत तर जिथे मिळतील तिथे जाऊ. आपले अनेक घरातली मुलं बाहेर का आहेत? संबंध बुलबुलच आहे. तिथे जास्त गुल मिळतं तिकडे गेले. एका ठिकाणी ते म्हणाले की त्यांचे मुलं म्हणतात सरकारने हे केलं ते केलं पाहिजे, आम्ही काय करायचं याचा विचारच नाही केला. मग विचारतो, मग आम्ही बुलबुल नाही आणि हा बगीचा आहे, आम्ही कोण? म्हणतो की जर बगीचाला आग लागली सगळ्यात पहिले बुलबुल उडून जाणार आहे. मग लोक म्हणतात आम्ही माळी आहोत, रक्षक आहोत, मालिक आहोत. नाही, आम्ही
ज्या बगीचातली रोपं आहोत. जर फुलांचं रोप असेल, मोगरा, रातराणी, चमेली, गुलाब जे असेल ते उत्तम फुलं लागावीत. फळांचं असेल उत्तम फळं लागावीत, ज्यामुळे बगीचाचं नाव मोठं होणार आहे. हे माझं कर्तव्य आहे. आणि बगीचाला आग लागली तर माळी मालिक देखील पळून जातील, आम्ही इथेच राहणार आहोत. एकदम नॅरेटिव्ह बदलून जातो. हा उल्लेख केला. आम्हाला सांगितलं गेलं भारत कृषीप्रधान देश आहे. हेच आपण ऐकत आलो आहोत. मी देखील ऑगस्ट मेडिसन नावाच्या व्यक्तीने पुस्तक लिहिलं, वर्ल्ड हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स. त्यात ते म्हणतात, इसवी सन 1 ते 1700 या काळामध्ये भारताचा विश्व व्यापारामध्ये सहभाग सर्वाधिक होता, मोर दॅन 33%, ज्यावेळी अमेरिका युरोप मिळून 2% कमी होता. इथे शेती उत्तम होती, पण शेती प्रधान नव्हती. कारण आपण धान्य विकलं नाही कधी, खाल्लं आहे, खाऊ घातलं आहे. आणि देवाणघेवाणीमध्ये धान्याचा उपयोग केला आहे. बार्टर, सुताराने लोहाराकडून काही काम करून घेतलं, त्याला बदल्यामध्ये धान्य दिलं आहे. त्यांनी वेंडकराकडून काही घेतलं, बदल्यात धान्य दिलं आहे. करन्सी नोट नव्हत्या. मग काय विकायचो आपण? तर मेलेल्या जनावरांच्या कातडीवर टॅनिंग प्रोसेस करून चामड्याच्या वस्तू बनवण्याची उद्योग भारतामध्ये खूप प्रगत होता. कानपूर, आग्रा त्याचे केंद्र होते. लेदर इंडस्ट्री, उत्तम मेटलर्जी होती. आयर्न एक्स्ट्रॅक्शन, कॉपर एक्स्ट्रॅक्शन, झिंक एक्स्ट्रॅक्शन, अलॉय बनले, कांस्य, पितळ. भारतातला पोलाद फार प्रसिद्ध होता. जेव्हा बंदुकी नव्हत्या, युद्ध तलवारीने व्हायची, तेव्हा पुढच्यावर एक मेंटल प्रेशर आणण्याकरता योद्धा ललकार म्हणून म्हणायचा, याद रख मेरे पास भारत के फौलाद की तलवार है. उत्तम परफ्यूम इंडस्ट्री भारतामध्ये होती, कारण भारतातल्या फुलांना सुगंध आहे. अमेरिका, युरोप, इवन दुबईमध्ये देखील फक्त रंग आहे, रंगीत फुलं आहेत, त्यांना फ्रॅग्रन्स नाही आहे. उत्तम कपडा उद्योग होता. कोसा, रेशीम, कॉटन हे उद्योग. म्हणून भारताचा वर्णन उद्योग प्रधान देश आहे. आणि हे वस्तू कारखान्यात बनत नव्हत्या, हे उद्योग घरी होते. अशी गावं गावात होती, खेड्यामध्ये. आणि म्हणून गावं खूप खुशाल होते, समृद्ध होती. त्यामुळे घरीच उद्योग असल्यामुळे घरची मुलं घरीच स्किल शिकायचे. त्यांना त्याकरता ITIमध्ये जाण्याची गरज नव्हती पडत. आणि घरीच वेल्थ क्रिएशन व्हायचं, निर्मिती व्हायची. घरच्या महिलांचा त्यात सहभाग असायचा. महिलांना घरी ठेवून पुरुषांनी कमवण्याकरता बाहेर जाणं हे इंग्रज आल्यानंतरचं ॲबरेशन आहे. आपले गिरीश प्रभूंचं एक व्याख्यान आम्ही ठेवलं. त्याने सांगितले की ते छत्तीसगडला गेले होते, ट्रायबल एरियामध्ये. एक आजीने त्यांना 3 मातीचे हिप्स होते, ढीग होते. एका ढिगातून एक लोखंडाचा तुकडा बनवून दाखवला. शी हॅड द फर्नेस, एक्स्ट्रॅक्शन, कास्टिंग, मोल्डिंग हे तिला टेक्नॉलॉजी माहिती होती. दुसऱ्या हिपमधून तिने कॉपरचा तुकडा बनवून दाखवला. तेव्हा ते म्हणाले भाषणामध्ये, त्यांची नात होती सुखदा नावाची. ते म्हणाले, आजी हे जरा चांगले ग्रोस्त दिसत आहेत, तिसरं पण दाखव. तिसरं गोल्ड ओर होता. ही आजी हिला माहिती होतं, ती आधुनिक शिकली नव्हती, पण शी न्यू द टेक्नॉलॉजी. पहाडातून माती आणताना, ओर आणताना स्मेल आणि टच यावरून आयरन ओर आहे, कॉपर ओर आहे हे त्यांना कळत असे. मी पंजाबमध्ये गेलो होतो. एकाने सांगितलं की आमच्याकडे दरी विणण्याचं काम होतं आणि माझी आजी त्यात खूप एक्सपर्ट होती. तो महिला दे वर कॉन्ट्रीब्युटिंग द वेल्थ क्रिएशन ॲट होम. आणि मग दिवाळीनंतर, पावसाळा ओसरल्यानंतर, एक पीक हाती आल्यानंतर, नद्या ओलांडणं सोपं झाल्यानंतर पुरुष वर्ग माल विकायला बाहेर जायचा.
त्यांना वणझारा म्हणतात. त्यांचं मूळ नाव वाणिज्यहारा आहे. त्यांच्यापाशी उंट, घोडे, बैल अधिक संख्येत असायचे, ज्यावर माल लादून तांडे जायचे. त्या वणझारांचे आजोबा, मुलगा, नातू हे सोबतच जायचे. मग मुलगा आजोबा व्हायचा, नातू पिता व्हायचा, नवीन नातू सोबत जायचा. दे वर द गुगल ऑफ दोज डेज. नदी क्रॉस करणं कुठे सोपं आहे, कुठे रात्री निवास सुरक्षित आहे, गोडं पाणी कुठे मिळेल, व्यापार कुठे चांगला असेल, याची यांना वर्षानुवर्ष जाण्यामुळे माहिती असायची. आणि पुढच्या पावसाळ्याच्या आधी ते परत यायचे, कारण शेतात कामं करायची आहे, पेरणी करायची आहे. नंतर नदी क्रॉस करणं कठीण होणार आहे. तोपर्यंत घरचा सारा कारभार ही महिला सांभाळायची. तो लेडी इन द हाऊस यूज टू कॉन्ट्रीब्यूट इन द वेल्थ क्रिएशन. शी वॉज हँडलिंग वेल्थ ॲट होम. म्हणून तिला गृहलक्ष्मी म्हणण्याचा रिवाज पडलेला आहे. हे आपल्याला सांगितलंच गेलं नाही आहे. जुन्या काळी तिजोरीच्या किल्ली त्या सासूच्या अशा लावलेल्या इथे असायच्या. म्हणून काही गाणी अशी होती, कारण पत्र नाही आहे, पोस्ट नाही आहे, टेलिफोन नाही आहे, नवरा गेला आहे, अशी गाणी, पिया गए परदेस वगैरे असे जे गाणे असायचे, त्याचा अर्थ हा होता. मग आता पावसाळ्याच्या आधी येणार, श्रावणाच्या आधी येणार, त्यामुळे आतुरता वाढते, हुरूर वाढली असायची. मग गाणी होती की सावन आया बादल आए मेरे प्रिय नाही आहे, अशी गाणी होती. त्याचा अर्थ हा आहे, अजून केव्हा येईल, एनी मोमेंट देर विल बी नॉक ॲट द डोअर, मी आलो आहे. किती आनंद असेल. जरा उशीर झाला थोडा येण्यामध्ये, चिंता वाटायची, काय झालं, जिवंत आहे, नाही आहे, लुटल्या गेला, कमावलं, नाही कमवलं, ही चिंता व्यक्त व्हायची. असे गाणं होतं एक. अनेक गाणी आहे. अजहून आए बालम सावन बीता जाए. अब सावन बीत रहा है, अभी बालम आया नहीं, क्या बात है. त्यामुळे भारत उद्योगप्रधान देश हे भारताचं वर्णन आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचं 11 मे 1951 सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळचं भाषण आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की भारत जगाचं औद्योगिक केंद्र होतं. भारताचा निर्यात अधिक होता, आयात कमी होता. त्यामुळे व्यापाराने जगभरातली सोना चांदी भारतात यायची. ही ठेवण्याकरता आज जी बँकांमध्ये व्हॉल्ट्समध्ये व्यवस्था आहे, सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स, तशी तेव्हा नव्हती. त्यामुळे ही मंदिरात असायची. सोमनाथ मंदिर सोन्याचं का होतं, हे समाजाची समृद्धी होती. राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले, आज तर प्राणप्रतिष्ठा झाली आहे, मंदिराचं काम सुरू झालं आहे, दगडाचं मंदिर हळूहळू बनेल, परंतु भारताची आर्थिक स्थिती समाजाची त्या उंचीवर पोहोचेल तेव्हा मंदिर निर्माण कार्य पूर्ण झालं असं आम्ही मानू. अत्यंत देशभक्तीवर ते भाषण आहे, पण ते कुठे बाहेर आलेलं नाही आहे. कारण पंडित नेहरूंना हे मंदिर व्हावं अशी इच्छा नव्हती. त्यांनी विरोध केला. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती त्याला जावे ही त्यांची इच्छा नव्हती. पण के मुन्शी, सरदार पटेल, महात्मा गांधी या सर्वांचा आग्रह होता. म्हणून 51 साली सरदार पटेल नव्हते जीवित. के मुन्शींनी राजेंद्र प्रसाद पत्र लिखा है कि सरदार पटेल का स्वप्न पूर्ण करने का समय आया है, मंदिर बना है, प्राण प्रतिष्ठा होना आवश्यक होनी है, हम सबकी इच्छा है की आप आए. त्यांना हेही माहिती होतं की नेहरू याला विरोध करतील, मग वेळेवर त्यांनी कॅन्सल करू नये. म्हणून त्यांच्या पत्रातलं शेवटलं वाक्य असं आहे की आप सही में आने वाले हो तो ही हाँ कहिए, प्लीज डू नॉट फेल अस, असं वाक्य. ते आले, त्यांनी भाषण केलं. उत्तम भाषण आहे. हे भाषण सर्व वर्तमानपत्रात छापून आलं. परंतु नेहरूंनी, लिबरल अशा नेहरूंनी सरकारी रेकॉर्डमध्ये हे भाषण घेतलंच नाही आहे. त्यामुळे भारत उद्योगप्रधान देश हे महत्त्वाचं आहे. खेती उत्तम होती.
असं एक आपल्याकडे म्हटलं जातं, एक धारणा गंगा जमुना तहजीब आहे वगैरे असं. हे गंगा जमुना तहजीब नाही का? नाही आहे. आता गंगा यमुना दोन नद्या ज्या प्रयागमध्ये मिळतात, संगम आहे, तिथून पुढे जी नदी वाहते तिचं नाव गंगा आहे, गंगा यमुना नाही आहे. गुजरातमध्ये एक नदी अशी आहे जी येते राजस्थानहून, तिचं नाव फक्त मही आहे. मग एका ठिकाणी छोटंसं देऊळ आहे, त्या ठिकाणी तिचं सागराशी लग्न होतं अशी तिथे एक आख्यायिका आहे. आणि तिथून पुढे जी नदी वाहते तिचं नाव महिसागर आहे. जी नदी बडोद्याला आहे ती महिसागर आहे. पण प्रयागहून नंतर नदी वाहते ती गंगा आहे. त्यात शरयू मिळते, पुढे गंगा वाहते. त्यात गंडकी मिळते, पुढे कोसी मिळते, समुद्राला गंगा मिळते. तर भारताची संस्कृती गंगा आहे. आपलं पावित्र्य कायम ठेवून सर्वांना सोबत घेऊन पुढे वाहते ती गंगा आहे. आणि नेमकं हेच रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या स्वदेशी समाज या निबंधात म्हटलेलं आहे. हा त्यांचा निबंध 1906 सालचा आहे. ते म्हणतात, विविधता में एकता देखना और अनेकता में ऐक्य प्रस्थापित करना यही भारत का अंतर्निहित धर्म है. भारत विविधता को भेद नहीं मानता, पराये को दुश्मन नहीं समझता. इसलिए नए मानव समूह के संघात से हम भयभीत नहीं होंगे. उनकी विशेषताओं को पहचान कर विदाउट डिस्ट्रॉइंग देम उनको अपने साथ लेने की विलक्षण क्षमता भारत की है. पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. इसलिए भारत में हिंदू, मुसलमान, बुद्ध, ईसाई परस्पर लड़ते हुए दिखेंगे, पर वे लड़कर यहाँ मर नहीं जाएंगे. वे यहाँ एक सामंजस्य स्थापित करेंगे ही. यह सामंजस्य अहिंदू नहीं होगा, वह होगा विशेष भाव से हिंदू. गंगा हे टागोर म्हणत आहेत. पुष्कळ आपल्याकडे टॉलरन्स खूप चालतं, सहिष्णुता वगैरे. आता टॉलरन्समध्येच ॲक्च्युअली इंटॉलरन्स इनब्रीड आहे. मी जेव्हा म्हणतो की मी आपको टॉलरेट कर रहा हूँ, याचा अर्थ काय? बर्दाश्त कर रहा म्हणजे काय? मला तर मारावंसं वाटतंय तुम्हाला, पण 4 लोक बसले आहेत, चांगलं दिसत नाही म्हणून चूप बसलो आहे आणि तुम्हाला टॉलरेट करतो आहे. मौका आते ठोक दूंगा, नाही का? जे पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजन्स होतं 1893चं, स्वामीजी गेले होते, विवेकानंद, तर जगभरातले रिलिजन्स आले होते. बहुतांश लोकांचं मानणं असं की आमचाच रिलिजन सत्य आहे, बाकी चूक आहेत. याला फॉलो करणारेच स्वर्गात जातील, बाकी नरकातच जातील. महत्त्वाचं आहे. मग त्यांना नरकात जाण्यापासून वाचवण्याचं पवित्र कार्य आम्हालाच करायचं आहे. त्याचे 2च मार्ग आहेत, कन्वर्ट देम बाय फोर्स, फ्रॉड, ॲल्युरमेंट और किल देम. असंख्य हत्या घडलेल्या आहेत. त्यात काही लोकांना वाटलं हे हत्या करणं चांगलं दिसत नाही, थोडा लिबरल फेस असला पाहिजे. दे केम विथ ए लिबरल टर्म, लेट अस टॉलरेट देम टिल दे गेट कन्व्हर्टेड, असं त्यांच्या मनात असायचं. इथे विवेकानंद म्हणतात त्या भाषणामध्ये, वी गो बियॉन्ड टॉलरन्स अँड वी ॲक्सेप्ट ऑलवेज टू बी ट्रू. सर्वांचा स्वीकार ही भारताची विशेषता, नॉट जस्ट टॉलरन्स. हे भारताची विशेषता आहे. भारत युनिक आहे. याचं कारण भारताचा जीवनाचा दृष्टिकोन अध्यात्म आधारित आहे, स्पिरिच्युअलिटी बेस्ड आहे. म्हणून जगभरामध्ये आपले लोक व्यापार करायला गेले, बट वी डिड नॉट कॉलोनाइज देम. वी डिड नॉट ट्राय टू प्लंडर देअर रिसोर्सेस. लूटलं नाही आहे, चोऱ्या नाही केल्या आहेत. वी डिड नॉट ट्राय टू एन्स्लेव अँड सेल देम. जे अरबांनी केलं, गोऱ्यांनी केलं, गुलामांचे व्यापार केले आहेत, लुटलं नाही. एक छोटासा विनोद मी वाचला. दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला त्याची आई रागवत होती की शाळेतून तुझ्या एक तक्रार आली आहे, तुझ्या वर्गातली उत्तरं पॉलिटिकल असतात. कोणाला?
दुसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला. तो म्हणाला आपल्या आईला की मॅडम आस्क्ड अस व्हाय आर पिरॅमिड्स इन इजिप्त. मी म्हणालो दे वेअर टू हेवी फॉर द ब्रिटिश टू स्टील, म्हणून आहेत. नाहीतर चोऱ्या केल्याच असत्या, घेऊन गेले असते. हे भारताने नाही केलं आहे. हे सोपं नाही आहे. कारण भारताचा जीवनाचा दृष्टिकोन स्पिरिच्युअलिटी बेस्ड असल्यामुळे तो इंटिग्रल आहे, होलिस्टिक आहे. इट सीज द एंटायर क्रिएशन कनेक्टेड. आणि म्हणून वसुदैव कुटुंबकम आहे. वी डिड नॉट थॉट अबाउट देम ॲज अदर्स. हा सेमिटिक थॉटचा विचार आहे. वी अँड अदर्स, बिलिव्हर्स, नॉन बिलिव्हर्स, इमानवाले, काफिर, लेफ्टिस्ट नाही, त्यांना यांनीच रायटिस्ट म्हटलं आहे. पण भारत नेवर थॉट इन टर्म्स ऑफ अदरायझेशन. ही भारताची विशेषता आहे. आणखीन भारताचे हे अध्यात्म आधारित विशेषता आत्ता कोरोनामध्ये आपण पाहिली आहे. 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कोरोना जगभरामध्ये होता. सर्व देशांमध्ये फक्त सरकारी कर्मचारीच लोकांची सेवा करण्यामध्ये सक्रिय होते. भारतामध्ये सरकारी कर्मचारी सक्रिय होतेच आणि जीव पणाला लावून त्यांनी सेवा केली आहे. आपला जीव गमावला देखील आहे. परंतु भारत असा एकमात्र देश जगामध्ये आहे ज्याच्यामध्ये लाखोच्या संख्येमध्ये लोक बाहेर पडले आहेत. आणि पूर, भूकंप, लँडस्लाईड याच्यानंतर जाऊन सेवा करणं सोपं आहे. हायली इन्फेक्शस, हायली फॅटल असा आजार आहे. मी बाहेर गेल्याने माझ्या जीव जाण्याचा धोका आहे हे माहीत असून देखील लाखो लोक संपूर्ण भारतामध्ये आणि केवळ भारतामध्ये बाहेर पडले आहेत. आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्रातून 40 लाख मायग्रंट वर्कर्स पायी चालत बिहार, झारखंडला गेले. पायी चालत, ट्रान्सपोर्टेशन नाही, हॉटेल्स नाही, शॉप्स नाही. परंतु कुठेही रायट्स झाले नाहीत. हा भारत आहे. भोपाळला मध्ये एक तलाव आहे, त्या ठिकाणी 150 लोकांचा एक ग्रुप पोचला सकाळी चालत चालत. स्थानिक प्रशासनाने संघाच्या कार्यालयात फोन केला की यांच्याकरता लंचची व्यवस्था करता येईल का, कारण सगळं बंदच होतं. आता लंच बनणार का स्वयंसेवकांच्या घरी. त्या कार्यकर्त्यांनी एक 15-20 घरी फोन केले आणि तिथे जाऊन बघतो, त्याला आश्चर्य वाटलं. आसपासच्या घरातल्या महिला बाहेर येऊन यांच्याकरता पाणी, चहा, नाश्ता देणं सुरू केलं होतं. हा भारत आहे. माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, दाक्षी नावाची, राहते भिलईला, पत्रकार आहे. त्या 4 बहिणी आहेत. आई एक 10वी पास, एक मिडल क्लास फॅमिली. हा मायग्रंट वर्करचा जथ्था भिलई छत्तीसगडहून चालला होता झारखंडकडे. यांच्या घरासमोरून नाही, पण तिने पेपरात पाहिलं, वाचलं, टी व्हीवर पाहिलं. आत एक शी फेल्ट ए कनेक्शन अँड थॉट ऑफ डुईंग समथिंग. आम्ही मध्यमवर्गीय, आम्ही काय करू शकतो, हजारो लोक चालले आहे, असा विचार नाही आला. आम्हाला काहीतरी करायचं आहे असा विचार आला. काय करता येईल, तर 3 शेजाऱ्यांशी बोलणं केलं. 4 महिलांनी याच्या अंगणामध्ये एक चूल पेटवून 250 लोकांचा स्वयंपाक तयार करून 250 फूड पॅकेट बनवले. तिथे जाऊन देऊन आल्या. तेव्हा मनाला शांती. त्यांची मुलगी पत्रकार नसती, त्यांनी फोटोही काढला नसता. हा भारत आहे. त्यामुळे म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले त्या व्याख्यानामध्ये, आय एम प्राऊड टू टेल यू दॅट आय एम फ्रॉम ए कंट्री वेअर इन अवर डिव्हाइन लँग्वेज संस्कृत देर इज नो सिनोनिमस वर्ड फॉर एक्सक्ल्युजन. एक्सक्लूड करण्याकरता कुठल्याही भारतीय भाषेमध्ये शब्द नाही आहे. बिकॉज वी डू नॉट एक्सक्लूड एनीबडी, एनीथिंग. कारण ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत असं म्हटलेलं आहे. असाच एक शब्द जो आहे तिथला ब्लास्फेमी,
त्याकरता भारतीय भाषा शब्द नाही आहे. तुम्ही रेकॉर्ड करू नका, ऐका फक्त, त्यांना करू द्या, ऐका. कन्व्हर्शन भारतीय भाषा शब्द नाही आहे. असा जे शब्द आजकाल खूप चालतो, खूप काउन्सिलिंग चालतं, तो आहे करिअर. त्याला भारतीय भाषेमध्ये शब्दच नाही आहे, ती कल्पनाच भारताची नाही आहे. खूप चर्चा सुरू असते. त्यामुळे भारत कळणं आवश्यक आहे. तर भारताच्या अध्यात्म आधारित जीवनाचा दृष्टिकोनामुळे हा सगळ्या भारतामध्ये कॉमन आहे. याने भारताच्या समाजाच्या चरित्राला एक आकार दिला आहे, एक ओळख दिली आहे. याचे 4 प्रमुख सेलियंट फीचर्स आहेत. पहिलं, एकम सद विप्राह बहुधा वदंती. सत्य ईश्वर एक आहे, एकच नाही, एक इतकं पुरेसं आहे. त्याचे नाव अनेक असतील, तिथपर्यंत जाण्याचे मार्ग विभिन्न असतील, सगळे समान आहेत. हा भारत आहे. आमचाच मार्ग खरा असं भारताने म्हटलं नाही. ज्याला जे ठीक वाटेल ते, जो तो मत तो तो पथ. दुसरा, टू सी युनिटी इन डायव्हर्सिटी. थोडा उल्लेख केला, परंतु शब्दांचा नीट. तर मी इम्फालला गेलो होतो 6 वर्षापूर्वी. असंच व्याख्यानात एका वक्त्याने माझा परिचय करून दिला आणि म्हणाले की इंडिया इज ए कंट्री ऑफ डायव्हर्स कल्चर्स. हे मी पहिल्यांदा नव्हतं ऐकलं, अनेक वेळा ऐकलं होतं, पण पहिल्यांदा मला हे खटकलं, हे खरं नाही आहे. माझी पाळी आली, मी म्हणालो, हे जे म्हणाले सज्जन की इंडिया इज ए कंट्री ऑफ डायव्हर्स कल्चर्स, हे खरं नाही आहे. खरं हे आहे की इंडिया हॅज ए कल्चर दॅट सेलिब्रेट्स डायव्हर्सिटी. त्या मुलांनी टाळ्यामध्ये अक्षरशः, ते स्वयंसेवक नव्हते. म्हणजे डायव्हर्सिटीमधल्या अंतर्निहित एकतेला बघण्याची दृष्टी भारताची आहे. त्यामुळे विविधतेचा उत्सव साजरा करण्याची भारताची वृत्ती राहिलेली आहे. हा भारत आहे. संस्कृती एक आहे, सेलिब्रेशन डायव्हर्स आहे. तिसरी विशेषता भारताची, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे. व्यक्ती शब्द सोल इज नॉट जेंडर स्पेसिफिक. महिला पुरुष दोघांनाही तो समान रीती होतो. ही डिव्हिनिटी दोघांमध्येही समान रूपाने आहे असा जगामध्ये केवळ भारत मानतो. बाकी एका थॉटमध्ये तिला आत्माच मानत नाही. दुसऱ्या थॉटने विचार असा सांगितला की ॲडमच्या रिपपासून ॲज ए डेरिव्हेटिव्ह ईव तयार झाली याच्या सुखाकरता. म्हणून इंग्लंड अमेरिका या 2 देशांमध्ये डेमोक्रेसी स्वीकारली, पण महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याकरता खूप संघर्ष करावा लागला. आणि 1920मध्ये 1930मध्ये त्यांना व्होटिंग अधिकार मिळाले आहेत. पण भारतामध्ये जेव्हा संविधान तयार होत होतं, आपल्या घटना आणि डेमोक्रेसी वगैरे, प्रत्येक व्यक्तीला एक मत असा विषय आला. असा चर्चेला कोणी विषय काढलाच नाही की महिलांना मतदान करायचा अधिकार द्यावा की न द्यावा. इट वॉज टेकन फॉर ग्रँटेड असेलच. कारण 8व्या शताब्दीमध्ये शंकराचार्य मंडन मिश्र यांचा खूप दीर्घ काळ डिबेट चालला. त्याचा निर्णय करणारी जज ही मंडन मिश्रांची पत्नी श्री भारती होती. आणि मग माझ्या आतलं हे दिव्यत्व आहे, ईशत्व आहे, हे प्रगट करून मोक्ष प्राप्त करणं हे जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे. स्वामीजी म्हणतात, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन अँड द गोल ऑफ ह्युमन लाईफ is to manifest the divinity within by controlling nature internal and external. Do it either by work or worship or psychic control or meditation. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग. Being exclusive हा भारताचा विषयच नाही आहे. त्यामुळे कुठंतरी एकच घ्या, दुसरं नाही, असं भारताने म्हटलं नाही आहे. कुठलंही एक घ्या, कुठलेही 2 घ्या, कुठलेही 3 घ्या, 4ही घ्या,
मुक्त व्हा. तर चारीचं प्रत्येकाचं मिश्रण हे वेगळं वेगळं असणार आहे. माझं जर 50% कर्मयोग असेल, माझ्या बहिणीचं 50% भक्तियोग असेल, माझ्या थोरल्या भावाचा 50% ज्ञानयोग असेल, तो देवळात कमी जात असेल, इट इज अलाउड. ही माझी उपासना आहे. याला रिलिजन म्हटलं आहे. रिलिजन धर्म नाही आहे. एका घरी 5 माणसं आहे, आई स्वयंपाक करते, प्रत्येक घराची टेस्ट असते. तरी पण भाजी केल्यानंतर एका मुलीला वाटतं की भाजीवर जरा तिखट कमी आहे, थोडी मिरचीचा ठेचा त्यात मिक्स करते. दुसऱ्या व्यक्तीला वाटतं जरा आंबटपणा हवा, थोडं निंबू त्यात पिळतो. तिसऱ्या व्यक्तीला वाटतं की तिखट आणि आंबट दोन हवं, तो मिरचीची चटणी पण आणि निंबू पण पिळतो. चौथी व्यक्ती थोडं गोडसर करून असं खातो. एकाच कुटुंबाची आहेत व्यक्ती, पण प्रत्येकाची रुची वेगळी आहे आणि प्रत्येकाला आपल्या रुचीनुसार ॲडजस्ट करून जेवणाचा आनंद घेण्याची पूर्ण मुभा आहे. म्हणजे आपल्या सर्व घरांमध्ये चटण्या लोणची साधारणतः 3-4 असतातच. हे आंबट लोणचं आहे, हे तिखट लोणचं आहे, हे गोडसर आहे. असं प्रत्येकाचा उपासनाचा मार्ग वेगळा वेगळा असणारच आहे. म्हणून ठेंगडेजी म्हणतात, इन भारत रिलिजन इज पर्सनल ॲज वन्स ओन टूथब्रश. माझा ब्रश तुटला किंवा हरवला, मला भावाचा चालणार नाही, मला नवीनच घ्यावा लागेल. आणि मला माझ्या प्रकृतीनुसार माझा उपासनाचा मार्ग निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणून भारतामध्ये आधीपासून स्पिरिच्युअल डेमोक्रेसी राहिलेली आहे. हे भारताची विशेषता आहे. या चारही बाबी संपूर्ण भारतामध्ये, सर्व प्रदेशामध्ये हे सर्वत्र समान आहे. सर्वांना वाटतं आमच्याकडे हेच आहे. ही आमची ओळख झाली. याला आपण जेव्हा व्यापार करण्याकरता बाहेर गेलो, सिंधू नदी पार करून जायचो. सला ह म्हणण्याची पद्धत गुजरातमध्ये आजही आहे. सुरतला हुरट म्हणतात. सकाळी 7 वाजता भेटू तर लिहितील सवारे 7 वागे मळीशो, बोलतील हवारे 7 वागे मळीशो. आणि आसाममध्ये तर सलह म्हणतात, संघाला हंग म्हणतात. संघाचे अधिकारी आहेत, होंगेर अधिकारी म्हणतात. संपादकाला संपादक म्हणतात. मी पहिल्यांदा गेलो आसाममध्ये, माझी जबाबदारी होती अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख. सर्व ठिकाणी माझा परिचय व्हायचा अखिल भारतीय संपर्क प्रमुख असाच व्हायचा. तर हिंदू नाव पडलं सर्वांचं. हिंदू रिलिजन नाही आहे. हिंदू एक विशिष्ट ओळख आहे, ज्याचा आधार आध्यात्मिक आहे. ती सर्वांची आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. ते म्हणाले हिंदुत्व इज वे ऑफ लाईफ. त्याच्या डीप ॲक्च्युली आहे हिंदू इज व्ह्यू ऑफ लाईफ. तो हा भारत आहे. आणि अजूनही हे भारतामध्ये लोक या सर्व गोष्टी पाळल्या जातात. ही पहिली विशेषता. दुसरी विशेषता, स्वदेशी समाज या निबंधामध्ये रवींद्रनाथ टागोर म्हणतात, वेलफेअर स्टेट वॉज नेव्हर इंडियन ट्रॅडिशन. ही पश्चिम युरोपियन कन्सेप्ट आहे स्टेट नेशनची. राज्याधारित नेशन त्या ठिकाणी तयार झालं. तिथलं नेशन, आपलं राष्ट्र हे समानार्थी नाही आहे. तिथे नॅशनलिझम आहे. आम्ही नॅशनलिस्ट नाही आहोत, आम्ही राष्ट्रवादी नाही आहोत. आपण म्हणतो चुकून पुष्कळदा आम्ही राष्ट्रीय आहोत. कारण ते म्हणाले परंपरेने ज्युडिशरी, फॉरेन अफेअर्स, डिफेन्स, सिक्युरिटी हे 4 विषय फक्त राजाच्या ताब्यात असायचे. बाकी हेल्थ, एज्युकेशन, कॉमर्स, ट्रेड, इंडस्ट्री, मंदिर, मेला, संगीत, नाटक, कलायात्रा यांची व्यवस्था समाज करायचा. राजकीय कोशातून धन येत नसे. ते म्हणाले की जो समाज राज्यावर आपल्या गरजांकरता कमीत कमी अवलंबित आहे तो स्वदेशी समाज आहे. एक खांबी तंबू असेल, तो खांबा तुटला, तंबू जमिनीवर येतो.
पण 4-5 खांब्यावर उभा तंबू असेल, एक खांबा तुटला, तंबू उभाच राहील आणि तुटलेल्या खांबाला रिपेअर करण्याची व्यवस्था असेल, असा भारत होता. त्यामुळे परकीयांचं आक्रमण आलं, राजा पराजित झाले, परकीयांचं शासन पण राहिलं, पण राष्ट्र नेहमी अपराजित राहिलेला आहे. हा भारत आहे. आणि या कोरोना काळात भारताने सिद्ध केलं आहे की सरकार आपलं काम करत होतं. लाखोच्या संख्येमध्ये लोक बाहेर पडले. हे राष्ट्राची आध्यात्मिकता इम्प्लिमेंट प्रॅक्टिकल लोकांनी दाखवला आहे. वयं राष्ट्रांग होता हा भाव लोकांनी दाखवला आहे. देर इज नो एक्सप्लेनेशन अदर दॅन स्पिरिच्युअलिटी. का करावं? तिसरी भारताची विशेषता की मी केमिस्ट्रीत PhD केला आहे, कोणी आर्किटेक्ट आहे, कोणी लॉ केला आहे, कोणी मेटलर्जी केला आहे, कोणी CA केला आहे, MBA केला आहे. या सर्वाला आपल्या शास्त्रामध्ये अविद्या म्हटलं आहे. अविद्या निगेटिव्ह नाही आहे. धर्म अधर्म, नीती अनीती, न्याय अन्याय असं नाही आहे. अविद्या इज नॉलेज पर्टेनिंग टू द मटेरियल वर्ल्ड. मग विद्या काय आहे? ती विद्या अध्यात्म विद्या आहे जी मोक्ष शिकवते. म्हणून अनेक शाळात लिहिलं असतं, सा विद्या या विमुक्तये. या विमुक्तये जी मोक्ष देते, तिकडे नेते, ती विद्या आहे. पण आपल्या बहुतेक विद्यालयामध्ये केवळ अविद्या शिकवली जाते, लिहिलं असतं. आणि ईशावासी उपनिषदातला 9वा श्लोक आहे, अंधम तमः प्रविशन्ति ये अविद्याम उपासते. जे केवळ अविद्याची केवळ भौतिक समृद्धीकरता प्रयत्न करतात ते अंधकारात प्रवेश करतात. त्याच्या पुढची ओळ आहे, ततो भूय एव ते तमो य ओम विद्यायाम रताः. आणि जे केवळ विद्येमध्ये रत आहेत, केवळ मोक्ष ते अधिक खोल अंधकारात जातात असं म्हटलं आहे. 11वा श्लोक आहे, विद्यांच अविद्यांच यः तद उभयं वेदः. ज्याने विद्या अविद्या दोघांना जाणलेलं आहे. अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते. विद्येच्या आधारावर नाही तर अविद्येच्या आधारावर भौतिक समृद्धी आणि विद्येच्या आधारे मोक्ष निःश्रेयस प्राप्त करायचं. दोन्ही साधायचं आहे, कुठले एक नाही. म्हणून धर्माची व्याख्या अशी केली आहे, यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्म. दोन्हीचा बॅलन्स आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे म्हटलं आहे की उत्पादनामध्ये विपुलता, वितरणामध्ये समानता, उपभोगात संयम. मी कमी घेईन, मग उरलेलं काय करायचं? हे समाजाला द्यायचं. समाजाला परत करायचं. समाजाला परत करणं याला धर्म म्हटलं आहे. म्हणून भगिनी निवेदिता म्हणाल्या, ज्या समाजामध्ये लोक आपल्या परिश्रमाचं पारिश्रमिक रेम्युनरेशन आपल्या जवळ न ठेवता समाजाला देतात, अशा समाजापाशी ॲक्युम्युलेटेड पारिश्रमिकाच्या मुद्दलावर समाज प्रॉस्परस बनतो आणि समाजाची प्रत्येक व्यक्ती प्रॉस्परस बनते. हा धर्म आहे. धर्म डज नॉट डिस्क्रिमिनेट. धर्म कनेक्ट्स विथ ऑल. धर्म होल्ड्स ऑल टुगेदर. धर्म कीप्स ऑल टुगेदर. म्हणून म्हटलं आहे की धारणात धर्ममित्याहो धर्मो धायरते प्रजा. पुढे म्हणतात निवेदिता, परंतु ज्या समाजात लोक आपल्या परिश्रमाचा पारिश्रमिक समाजाला न देता आपल्या जवळ ठेवतात, अशा समाजामध्ये काही व्यक्ती संपन्न दिसतात, समाज दरिद्री राहतो. त्यामुळे समाजाला परत करायचं आहे. उपासना रिलिजन वेगळं, धर्म काय आहे? माझी व्याख्या आहे, क्लोज युअर कॅपिटल आय. मी लहान करा. ओपन युअर आईज. डोळे उघडा. द सर्कम्फरन्स ऑफ वी एक्सपांड्स.
जे आमचे नाहीत ते आपले वाटू लागतात. मग आपलेपणाने त्यांच्याकरता काहीतरी करावंसं वाटतंच. हे करणं, हे समाजाला देणं, कृती म्हणजे धर्म आहे. देवळात जाणं, उपवास करणं, अग्निहोत्र करणं, प्यायला लसूण न एकादशी करणं, बिना चप्पल घालता अनवाणी देवळापर्यंत जाणं, ही सगळी उपासना आहे. हा रिलिजन आहे. याच्यामुळे मी लहान होण्याकरता सहायता होते आणि आम्ही अधिक ब्रॉड होऊ शकतो. पण धर्म, प्रत्यक्ष कृती, हा धर्म आहे. एक माझ्या ओळखीचा मारवाडी परिवार आहे, ते अहमदाबादला आहे. कॉटनचा मोठा बिझनेस आहे, संपन्न घर आहे. घरची आई, आता आजी झाली, आजी ती देवीची भक्त आहे, त्यामुळे अंबिका निवास घराचं नाव आहे. घरी देवीची पूजा आहे. अहमदाबादपासून अंबाजी नावाचं एक देवीचं क्षेत्र आहे, 180 किलोमीटर दूर आहे. घरी देवीची पूजा रोज, तरी दर महिन्याला कार घेऊन हे अंबाजीला जाते, दर महिन्याला. आणि वर्षातून एकदा मध्ये एक गाव आहे खेडेब्रह्मा, अर्ध्या अंतरावर, तिथपर्यंत कारने जाते. पुढे ही पायी चालत जाते, कार सोबत चालते. ही उपासना आहे. कंट्रोलिंग नेचर, इंटरनल एक्सटर्नल, हे कंट्रोल आहे. त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये सकाळी गार पाण्याने आंघोळ का करायची? घरी गरम पाणी सोय आहे चांगली. मला माझ्या प्रकृतीला नियमित करायचं आहे. उपवास का करायचा? आता एकदा असाच पाऊस, आम्ही 4 मित्र जमलो होतो, छान पाऊस सुरू झाला. विचार आला की कांद्याची भजी खाऊया. आणि भजी तयार व्हायला लागली, सुंदर सुगंध येत होता. आता बस येणार आणि खाणार असा एक वाट पाहत होतो. प्लेट्स आल्या, माझ्या हातामध्ये प्लेट आली, मी एक घेतलं हातामध्ये. तेवढ्या शेजारी बसलेला व्यक्ती म्हणाले, अरे मनमोहन जी, आज तो एकादशी है. तो काय विचार होतो? अभी बोलने की जरूरत थी क्या तुमको? चुप नहीं बैठ सकते थे? असं विचारितो का? नाही. काय वाटतं? अरे फार बरं झालं. एका क्षणामध्ये जे खाण्याकरता खूप मन लालायित होतं, ती प्लेट दूर जाते. दिस इज कंट्रोलिंग नेचर, इंटरनल एक्सटर्नल. म्हणून ही पायी चालत जाते. एकदा तर तिथे खूप मुलं मुली भीक मागतात, त्यांना देत राहिली आहे. असं चाललं 25 वर्ष, दरवर्षी 12 वेळा. आणि जितके मुलं मुली भीक मागतात त्यांच्याकरता काय द्यायचं सोबत घेऊन चालायचे. मी त्यांना ओळखतो सन 2000 पासून. आत्ता 16 वर्षापूर्वी या गेल्या नेहमीप्रमाणे मुलं भीक मागायला आली, गाडीत सोय होतीच, काय द्यायचं ते. अचानक यांचा मी लहान झाला आणि आम्ही मोठा झाला. आणि पहिल्यांदा विचार आला, यांनी शाळेत जायला हवं, हे इथे भीक का मागत आहेत? 25 वर्षा विचारत नव्हता आला. असं वाटलं की यांच्या पालकांजवळ शिकवण्याचे पैसे नसतील, मी खर्च करीन. पैसे आधीही होते, पण कनेक्शन नव्हतं वाटत. त्या मुलांशी बोलल्या त्या, सगळी मुलं शाळेत जायला तयार होती. इतका आनंद वाटला त्यांना. त्यांच्या पालकांशी बोलले तर पालक म्हणाले, बहन जी, बच्चे स्कूल में जाएंगे, हम खाएंगे क्या? ये भीख मांगते हैं तो घर में चूल्हा जलता है, भूख की पेट शांत होती है. हमारे लिए पेट की भूख शांत होना अधिक महत्व का है, पढ़ाई नहीं. शी डिड नॉट एक्सपेक्ट दिस, बट दॅट वॉज अ रिॲलिटी. लगेच निर्णय घेतला आणि ज्या 50 परिवारांची मुलं भीक मागायची त्यांची यादी तयार केली. आणि गेल्या 16 वर्षापासून या प्रत्येक घरी दर महिन्याला राशनचं किट पोचत आहे, जेणेकरून त्यांची भूक शांत होईल. मुलांना शाळेत टाकलं, गणवेश, फी, बॅग्स, बुक्स. शाळा लांब आहे, एक स्कूल बस घेतली आहे, ड्रायव्हरचा पगार, डिझेलचा खर्च. यांची घरं कशी आहेत? नुसतं छत आहे, भिंतीच नाही आहेत. तिने आपलं लिहिलं आहे जीवनचरित्र, आत्ता माझ्यापाशी आला आहे, एक्सलंट आहे. त्यामुळे आल्यावर त्यांनी अभ्यास करावं,
एक अभ्यासिका तयार केली, एक शिक्षकाची नियुक्ती केली आहे. मी जानेवारी 2020मध्ये हे बघायला गेलो होतो आणि आत्ता गेलो होतो एप्रिल 2025 साली. आज अंबाजीमध्ये कोणी मूल भीक मागत नाही, नॉट ए सिंगल. ही म्हणते भिक्षा नाही शिक्षा. तर हिचा 25 वर्ष तिची उपासना सुरू होती, रिलिजन, धर्म आता सुरू झाला आहे. हा धर्म आहे आणि समाजाला आपलं मानून अधिक परत करायचं म्हणून उपभोग में संयम, उत्पादन में प्रचुरता, वितरण में समानता, उपभोग में संयम, ये समाज को लौटाना. दिस एनरिचिंग सोशल कॅपिटल म्हणजे धर्म आहे. त्याने सर्वांची काळजी घेतली जाईल. आणि भारताचे जे निर्माणकर्ता होते त्यांच्या मनामध्ये हा विचार स्पष्ट असेलच. आणि म्हणून लोकसभेत लिहिलेलं आहे धर्मचक्र प्रवर्तनाय, राज्यसभेत लिहिलं आहे सत्यम वद धर्मम चर, सुप्रीम कोर्टाचं ध्येयवाक्य आहे यतो धर्मस्ततो जयः. आपला राष्ट्रध्वज आहे त्यात चक्र आहे, ते धर्मचक्र आहे. त्याला म्हणतात अशोक चक्र, पण अशोकने उपयोग धर्मचक्र म्हणून केला आहे. धर्मचक्र, व्हील मस्ट मूव्ह. हाऊ विल इट मूव्ह? एव्हरी ॲक्ट स्मॉल ऑर बिग of giving back to society by every person will give a push to the wheel of dharma and it moves. आता लोकसभा, राज्यसभा, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रध्वज या सर्व ठिकाणी धर्म शब्दाचा प्रॉमिनन्स उगाच नाही आहे. हा भारत आहे. आणि म्हणून रवींद्रनाथ टागोर म्हणतात स्वदेश समाजमध्ये की पहिले सर्व सांगितलं भारत काय वगैरे, आणि म्हणाले त्यात एक छान पोर्शन सगळं सांगणार नाही मी, की हमें राजनायक नाही समाजनायक की आवश्यकता आहे. समाजनायकचं वर्णन वाचलं तर संघाच्या गटनायकाचं वर्णन आहे, आणि समाजाधिपतीचं वर्णन वाचलं तर संघचालकांचं वर्णन आहे. हे निबंध 1906 सालचा आहे त्यांचा. त्यात ते म्हणतात फर्स्ट वी हॅव टू बी व्हॉट वी आर, कॉन्शियसली, कम्प्लिटली, स्ट्रॉंगली, ॲक्टिवली. म्हणून भारत काय आहे हे कळणं आणि आम्ही सर्वांमुळे भारत जगणं हे आवश्यक आहे. अजूनही जगत आहेत. ज्या ज्या ठिकाणी भारताचा इंडिया झाला नाही आहे त्या त्या ठिकाणी भारत आहे. डिसेंबर 2015मध्ये माझा प्रवास होता अरुणाचल प्रदेशमध्ये. 2-2.5 तास प्रवास झाला. एक चहा करता थांबलो, एक बायो ब्रेक करता. पण एक छोटं हॉटेल होतं, एक महिला हॉटेल चालवत होती. मी लाल चहा घेतला, दुधाचा चहा घेत नाही मी, तिघांनी दुधाचा चहा घेतला. कार्यकर्ता पेमेंट करायला गेला, मला दिसलं की काहीतरी विवाद, डिस्प्यूट आहे. मी गेलो काउंटरवर, डिस्प्यूट होतं. काय? आमचा कार्यकर्ता त्या महिलेला 4 कप चहाचे पैसे देऊ करत होता, ती 3च कपाचे पैसे घ्यायला तयार होती. मी म्हटलं बहन जी मैंने चाय पी है, हम 4 लोग हैं, 4 कप चाय के पैसे लेने चाहिए. ती म्हणाली भाई साहब आपने पे वो चाय नहीं थी, पानी था, पानी के पैसे नहीं होते हैं. तर ती अनपढ नव्हती, अशिक्षित नव्हती. तिला हॉटेल चालवायचं आहे, पैसा कमवायचा आहे, घराला सपोर्ट करायचा आहे. पण तिचा फंडा क्लिअर आहे की जे माझं आहे तेच माझं आहे. तिने हिशोब केला असता की मी गॅस बर्न केला आहे, चहापत्ती खर्च झालेली आहे, हॉटेलचा भाडं, इलेक्ट्रिक चार्जेस, तिला माझा कप धुवायचा विसळायचा आहे, सर्व्हिस चार्जेस, तिला चार्ज करण्याचा पूर्ण अधिकार होता. इथे देण्याकरता एक व्यक्ती तयार नाही, देण्याचा आग्रह करत होता. ही वॉज इन्सिस्टिंग टू पे, पण समथिंग वॉज स्टॉपिंग हर. हे माझं नाही आहे. व्हॉट इज इट? आणि रामायण काळातील एक घोर कलियुगामधली 2015ची घटना आहे. माझ्या मते शी वॉज लिव्हिंग द प्रिन्सिपल तेन त्यक्तेन भुंजितः. असं मला 4 ठिकाणी अनुभव आला. जानेवारी 2020 साली मी एका महिला प्राध्यापकांसमोर हा विषय मांडला
एका प्राध्यापिकेनं सांगितलं, त्या लेह लडाखहून दिल्लीला कारने येत होते, छोटं मूल सोबत होतं, दूध हवं होतं. एका ठिकाणी गाडी थांबवली, हॉटेलमधून दूध गरम करून घेतलं, विचारलं किती वर्ष झाले. तो म्हणाला, बहन जी बच्चों के दूध के पैसे नहीं होते. शी वॉज शॉक्ड. ती मला म्हणाली की लेहमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ते 150 रुपये चार्ज करायचे. मला अशा 5 महिला भेटल्या. त्या म्हणाल्या, आमचे संघाचे कार्यकर्ते अखिल भारतीय बौद्धिक ते आता परवा म्हणाले, सगळे पाणीपुरी खायला गेले, छोटं मूल होतं, दूध घेतलं, त्यांनी फक्त पाणीपुरीचे पैसे घेतले, बच्चों के दूध के पैसे नाही म्हणाले. मी तर कुरुक्षेत्र दिल्ली जाताना एक हॉटेल बघितलं, तिथे आम्ही चहाला थांबलो. तिथे बाहेर बोर्ड मारला होता, तान्ह्या मुलांना दूध निःशुल्क मिळेल. हा भारत आहे. एक आमचे कार्यकर्ते विशाखापट्टणमचे संघाच्या प्रवासाला बाहेर पडले. दुपारी जेवायला थांबले एका हॉटेलमध्ये, छोटं हॉटेल होतं. जेवण सुरू करणार तेवढ्यात एक भिकारी काय मागितला, असा हात पुढे केला. यांनी खिशात हात टाकला देण्याकरता. हॉटेल मालकाने त्यांना थांबवलं. नाही, असं नाही म्हणाले की आज आप देगे कल कौन देगा, आदत खराब मत करो, रोज आते, असं नाही. ते म्हणाले, ते वेगळं होते. म्हणाले, भाई साहब ये मेरे होटल में आया है, आपको नहीं मुझे देना है. व्हाट इज इट? ही इज लिविंग द प्रिंसिपल मा गृदः ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजेतः मा गृदः. हा भारत आहे. आजही आहे. आजही गावागावामध्ये दूध आणि तेल जे मापाने मापून देतात, लिक्विड द्रव, तर 250 माप असेल आणि मला अर्धा लिटर हवा आहे, 2 माप भरल्यानंतर थोडं वरून टाकतातच. हा भारत आहे. काय गरज आहे? नियम नाही आहे, घटनेत लिहिलेलं नाही आहे. वजन तोलून पॅकेट नाही, पण तराजूचा काटा मध्ये आला, 1 मूठ अनाज एक्स्ट्रा टाकतातच. भाजीवाली काहीतरी वर टाकतेच. हा भारत आहे. कारण त्याच्या मागची भूमिका अशी आहे की मी जे पैसे घेत आहे, आय हॅव टू एन्श्युअर की चुकून देखील माझ्याकडून कमी जायला नको. हा भारत आहे. हे भारताचं अध्यात्म आहे. लुटायचं नाही आहे, द्यायचं आहे, अधिक द्या. एका कर्मचाऱ्याचा दिल्लीमध्ये लग्न होतं, तरुण मुलगा होता. मी म्हटलं प्रांत कार्यालय प्रमुखला आमच्या, याला जरा सहायता करूया. चालेल? तो चालेल म्हणाला. मला एक मुलगा भेटायला कार्यकर्ता आपला, त्याला म्हटलं को 5000 रुपये दे देना कार्यालय प्रमुख को. तो म्हणून भाईसाहेब अभी देतो. त्यांनी काढले, 1000चे 5 नोटा काढल्या आणि थबकला. त्याला किती द्यायचे होते? 5000. तो म्हणा, भाईसाहेब 1 रुपये सिक्का नाही आहे. त्याला वाटलं सिक्का नाही म्हणजे काहीतरी कमी आहे. मी होता, छान झालं. म्हणजे असं हे जे आहे ना, हे भारत. त्यामुळे हे भारताचं अध्यात्म आधारित दृष्टिकोन जर आपण शिकवला तर समृद्धीसोबत ही आध्यात्मिकता पण राहील, त्यानं त्यानं भुंजिता राहील. आणि म्हणून डॉक्टर राधाकृष्णनचं पुस्तक आहे हिंदू वे ऑफ लाईफ. त्यात ते म्हणतात, त्यांचे 50-60च्या दशकातले त्यांची व्याख्यान आहेत. ते म्हणतात की आता जग इतकं छोटं झालेलं आहे, तर त्याहून छोटं आज झालेलं आहे. खरं तर 1992ला मी अमेरिकेत गेलो, तेव्हा इंटरनेट नव्हते, ईमेल नव्हते, मोबाईल फोन नव्हता, डायरेक्ट फ्लाईट नव्हत्या. पण राधाकृष्णन म्हणतात की आज जग इतकं जवळ आलेलं आहे, with all the diversities of religions and limited sources on the planet, how can the entire humanity live in prosperity, peace and harmony? I can see Hindu solution. हे भारताचं एक वैश्विक दायित्व आहे, डिवाइन ड्युटी आहे. जे समुद्रामध्ये मार्गक्रमण करणारी जहाजं आपला मार्ग जर विसरले तर दीपस्तंभाकडे बघून, तिकडे जात नाहीत ते, त्याला बघून आपला मार्ग ठरवतात. हा रोल भारताला करायचा आहे.
म्हणून भारताला आपली आध्यात्मिक ओळख, त्याचं नाव हिंदुत्व आहे. ते कोणाच्या विरुद्ध, इट इज नॉट एक्सक्लुझिव्ह ॲट ऑल. ही असा भारत, एक संपन्न भारत उभा करायचा, तर जे वैश्विक रोल भारताला जो करायचा आहे त्याकरता भारत तयार करणं हे आवश्यक आहे. म्हणून या हिंदुत्वाच्या आध्यात्मिकतेच्या आधारावर संपूर्ण समाजाला जोडायचं आणि त्यांच्या सहज व्यक्तिगत, पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय जीवनामध्ये हे मॅनिफेस्ट होताना दिसलं पाहिजे. हे जर प्रत्येकाने सांगितलं तर इतका सुंदर भारत तयार होईल. आपल्या फक्त भारताकरता नाही, जगाकरता हे आवश्यक आहे. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलं आहे, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. आणि पुढे म्हटलं आहे, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदते मानवः. याला संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे, तेया सर्वात्मका ईश्वरा. हा सर्वात्मक ईश्वर आहे, त्याची पूजा आम्हाला स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागे. आमच्या कर्मपुष्पांनी त्याची पूजा करायची आहे. पूजेची फुलं असतात ती अनाघरात असतात, ती सुकलेली नसतात, वाळलेली नसतात, अत्यंत ताजी असतात. स्वामी म्हणाले विवेकानंद, फॉर द फ्रेशेस्ट unsmelled flowers only are to be laid at the feet of Lord, for those only he receives. माझं प्रत्येक कर्म हे उत्कृष्ट, उत्तम, एक्सलंट असेल आणि मला समाजाला द्यायचं आहे, अधिक परत करायचं आहे, असा विचार प्रत्येकाने केला. अशी आध्यात्मिकता प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसली. ही शाळेमधून, घरांमधून, समाजाकडून मिळाली तर भारत भारत म्हणून उभा होणार आहे. ते भारताच्या आत्मगौरवासाठी, विश्व कल्याणासाठी देखील आवश्यक आहे. आणि भारताचा तो रोल आहे, भारताचं ते जागतिक कर्तव्य आहे. असा भारत उभा होण्याकरता भारताची भारतीय अवधारणा आपल्या सर्वांना कळली पाहिजे. असं आता होत आहे, हळूहळू बदल होतो आहे. पश्चिमी चिंतन मानतं की टाईम ट्रॅव्हल्स इन ए लिनियर वे, पण भारतीय चिंतन म्हणतं टाईम ट्रॅव्हल्स इन ए सायक्लिक वे. कालचक्र आहे, चक्रामध्ये डिसेंड ॲसेंड चालत राहणारच आहे. आता भारताचा ॲसेंड सुरू झाला आहे, नोबडी कॅन स्टॉप इट. त्याला गती द्यायची आपल्याला. हे सुरू झालं आहे. संघाचा प्रयत्न, अनेक संत, अनेक आध्यात्मिक पुरुष, योगी अरविंदसारख्या लोकांची पुस्तकं वाचा, त्यांनी हेच मांडलेलं आहे. ही आध्यात्मिकता जागवायची आहे, केवळ जगवायची नाही आहे, ती जागवायची आहे, कृतीमध्ये आणायची आहे आणि भारत भारत म्हणून उभा करायचा आहे. हा आपला संकल्प आपण सर्व करावा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आपल्या कामातून हे भारताचं चक्र धर्माचं हे सतत फिरतं ठेवणार आहे. आणि भारत घडवण्याकडे हे समाजाला काम करायचं आहे. हे राष्ट्र म्हणजे समाज आहे, हे सरकारचं काम नाही आहे. असा भारत म्हणून आपण सर्व मिळून घडवूया, असा संकल्प आपल्या मनामध्ये प्रगट होवो. आणि या संकल्प पूर्ण करण्याकरता भगवान आपल्या सर्वांना शक्ती आणि आशीर्वाद देवो, अशी माझी प्रार्थना आहे.